आमच्यासारखे मराठा समाजातील लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आमची आहे। मनोजदादा जरांगे पाटील हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ज्या मराठा समाजाच्या अतिशय कळीचा असा तो प्रश्न जो आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ते लढतायत आणि आमच्यासारखे तरुण लोकप्रतिनिधी आज त्यांच्या आशीर्वादाने म्हणा राज्याच्या कायदेमंडळामध्ये जाण्याची संधी आम्हाला भेटलेली आहे। आमचं कर्तव्य आहे की कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून त्या कायदेमंडळामध्ये तिथं मनोजदादांची जी काही भूमिका आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे, परंतु अजून 100% ज्याला म्हणायचं ते साध्य होणं बाकी आहे। कुणबी प्रमाणपत्र हे गावच्या गाव लाखो कुणबी प्रमाणपत्र हे मनोजदादांच्या या 1 वर्षापेक्षा जास्त काळातील लढ्यामुळे भेटलेत। आता जी काही लढाई राहिलेली आहे ती लढाई पुढे घेऊन जात असताना त्या सभागृहामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथं हा विषय मांडणं ही आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे मी आज इथं ते आता परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत। आम्हाला त्यांची काळजी वाटते। ते उपेक्षित मराठाचा प्रश्न जो काय आहे तो घेऊन आज समोर आलेले आहेत, लढतायत। ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची आपल्यासारख्यांनी काळजी कुठेतरी केली पाहिजे, त्याच्यामुळे मी इथं भेट देण्यासाठी आलो। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील आरोपींवर पण कठोर शिक्षा कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे, काय सांगाल त्याबाबत? 100% ते तर झालंच पाहिजे। ती जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना, दुर्दैवी घटना आहे। संतोष अण्णा देशमुख, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं। मी पहिल्यांदा त्या कायदेमंडळात गेलो, मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा आणि सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम 101 त्याच्या अन्वये चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली, हा विषय तिथं मी मांडलेला आहे। त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं, पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली ती मी तिथं मांडलेली आहे आणि माझी मागणी तिथंही होती जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत नाही, तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारने कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदेमंडळामध्ये त्या अधिवेशनामध्ये मांडली आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत कुणी असो या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली। तीच माझी भूमिका आजही इथं आहे। जे कोण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे, हत्येची घटना आहे। त्याच्यामध्ये सरकारने जे आहे SIT पण नेमली आहे, न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली आहे, CID कडे तपास सुद्धा चालू आहे। म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत याच्यामधनं यांना कुठलंही हे सुटता कामा नाही, ही भूमिका सरकारची आहे, ती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरी सुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात असेल। धनंजय मुंडेंवरती आरोप केले जातात, राजीनाम्याची मागणी केली जाते धनंजय मुंडे तुमच्याच पक्षातील आहे, तुमच्या सोबतचेच आहेत, काय वाटतं? नाही बघा, तो विषय वेगळा आहे, मला ह्याच्यामध्ये राजकारण मी आणू शकत नाही। जिथं विषय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये माझी ही भूमिका असेल। हा जो विषय की बाबा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे हा वरचा विषय,
आणि हे विषय राजकीय आहे, असं मला वाटतं. याच्यामध्ये माझी अजून एक भूमिका तुमच्या माध्यमातून, त्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, हे राजीनामा हा विषय ते बघत राहतील ज्यांना राजकारण करायचं ते. पण ही भूमिका असली पाहिजे की एक आरोपी ह्याच्यामधला हा अजून सुद्धा फरार आहे, अजून सुद्धा भेटला नाही, त्याला तुम्ही पकडा. याच्यासाठी पुढच्या अजून मार्चच्या अधिवेशनामध्ये तोपर्यंत त्याला जर का पकडलं नाही, शोधून आणलं नाही, तर सरकारला त्या बाबतीत मी जाब विचारायला तयार आहे. मागच्या सरकारनं जरांगे पाटील यांना 1 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करणार आहे. याबाबत तुम्ही आता सरकारकडे काय मागणी करणार? नाही, मी आता ह्याच्यामध्ये जे काय आहे, मी आत्ता कायदे मंडळामध्ये मी म्हणलो, मी आता विधानसभेमध्ये आता 2 महिन्यापूर्वी मी विधानसभेमध्ये गेलो. आता मार्चचं जे अधिवेशन आहे, सरकार आता परत एकदा मनोजदादांनी हे उपोषण करतायत. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे. सरकारने लवकरात लवकर भूमिका ही घ्यावी. मी सरकारमध्ये दादा असतील, आता दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 30 तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक बीडला होते. त्या दिवशी जे काय आहे, मी दादांच्या कानावर सगळ्या गोष्टी टाकणार आहे की हा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं हा जो विषय हा करणं गरजेचं आहे. गरीब मराठा जो काही आहे, शेतकरी आहे, यांच्यासाठी हा आरक्षणाचा विषय जीव की प्राण आहे, जीवन मरणाचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे ह्याची तीव्रता त्यांच्या कानावर टाकणार आहे. मागच्या काळामध्ये सरकार आपलंच होतं, त्याच्यामुळे जे आश्वासन दिलंय सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत ते कुठंतरी पूर्ण करण्याच्या बाबतीत आपण आग्रही असावं, करावं, अशी माझी भूमिका राहील. तर मला सांगा, कुठेतरी बीड जे आहे तर आता बिहार होतोय का, बीड जिल्हा बदनाम होतोय, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे, ही दुर्दैवी घटना झाली आहे. त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे. पण सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असतं, आणि आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्या जगामध्ये हा विषय जातो. आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो, मुंबई सारख्या ठिकाणी जातो, पुण्याला जातो, तिकडं बीडचे तुम्ही म्हणलं, बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहतात, 2 पावलं मागे सरकतात. म्हणजे अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं. वास्तविक आमची जबाबदारी काय? बीडचा बिहार होतोय, बीडमध्ये गुंडागर्दी आहे, आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे. आम्ही जबाबदारीनं, आम्ही चेहरा आहेत, लोकांचा चेहरा आम्ही आहेत, ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे. ही गोष्ट जी काय आहे, बीडचा बिहार होतोय, बीडचा बिहार झालाय, हे पिढ्याना पिढ्या पुढच्या ज्या काय आहेत 1-2 पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे. ही बीडची बदनामी होणं सुद्धा मला म्हणायचं आहे हे चुकीचं आहे. पण तशा स्वरूपाचे व्हिडिओ नाही, मला नाही सांगता येणार ते. जे कोण तुम्ही म्हणताय मला की बीडचा बिहार होतोय, ते असं नाहीये. माझं म्हणणं आहे, बीडमधनं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणारं संघ, त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे, प्रियंका इंगळे. बीड, हे चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे. ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे, पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून, ह्याच्यात कुठेही राजकारण होऊ नये. न्याय हा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे. उद्या ह्याच्यामध्ये माझी भूमिका ही स्पष्ट आहे आणि ठाम आहे माझ्या भूमिकेवर. उद्या ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये जे कोण दोषी आढळल, मी नाव घेऊन त्याच्या बाबतीत सांगल की बाबा ह्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्यांना शासन झालं पाहिजे. आज पाटलासोबत काय बोलणं झालं? पाटला नाही, आता पाटील जे आहेत, मी आपल्या समोरच आलोय, त्यांची तब्येत थोडी अस्वस्थता त्यांना वाटते. मी म्हणलं की आमच्यासारख्या त्यांना बघून हे काळजी वाटते. त्यांची तब्येत थोडी अस्वस्थता वाटत असल्या कारणाने ते झोपलेले, त्याच्यामुळे माझं काही त्यांचं बोलणं झालेलं नाही. एक सत्तेतील असताना तुम्ही पाटलांना काही विनंती वगैरे करणार आहात का? हो, माझी पाटलांची नेहमी, मी विधानसभेची निवडणूक झाली 23 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मी एक 26-27 तारखेलाच मी मनोज दादांकडे आलो होतो आणि त्यांच्याबरोबर त्याही वेळेस माझी चर्चा झाली की आपल्याला, आमची तर इच्छा आहे, आम्ही सरकारी पक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तिथं गेलोय, आता आपल्याला उपोषणाचा हत्यार उपसण्याची किंवा उपोषणाला बसण्याची वेळ
येऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आमची तळमळ ती आहे आणि निश्चितपणानं मी किंवा त्यांनी उपोषणाला बसावं या सगळ्या मराठा बांधवांसाठी ही गरज येऊ नये म्हणून सरकारी पक्षाचा आमदार आहे मी. सरकारकडे तशा पद्धतीनं एक माझी भूमिका मी ठेवणार आहे. तसं तुमचं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही चर्चा झाली काय मनोज जरांगे पाटलांच्या मागणीबाबत? नाही, माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर कुठली चर्चा झाली नाही. मी जो काही विषय आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादांबरोबर मी इथून भेटून गेल्यानंतर पहिल्यांदा मग अजितदादांना जे भेटलो माझी त्यावेळेस चर्चा झाली की हा विषय दादा कसल्याही पद्धतीनं जे काय आहे हा मार्गी लागला पाहिजे आणि हा विषय मराठा समाजाला न्याय आपल्या माध्यमातून या सरकारमध्ये आता मिळाला पाहिजे हे मी दादांना बोललो. आता इथून गेल्यानंतर तुम्ही भारत सरकारशी काही चर्चा करणार आहात का? कारण जरांगे पाटलांच्या उपोषणात आता दुसरा दिवस आहे. मी आज संध्याकाळीच मुंबईला जाणार आहे. मी परवाच्या दिवशी माझी दादांबरोबर भेट होणार आहे. मी दादांच्या कानावर टाकणार आहे की हे म्हणजे आता जास्त म्हणजे ताणून म्हणा किंवा हे वाढून अशा पद्धतीने चालणार नाही. ह्याच्यात कुठंतरी आपल्याला निर्णय हा घेतला पाहिजे सकारात्मक. नाही, आज जरांगे पाटील यांच्यासोबत 200 पेक्षा अधिक लोक सुद्धा आता समाजातले बसलेले आहेत. हे दुर्दैवी आहे. म्हणजे आता मी सरकारी पक्षामधला आमदार आहे माझ्यासाठी हे दुर्दैवी आहे. मी माझ्या पद्धतीनं माझ्या ताकदीप्रमाणे हा माझा प्रयत्न असणार आहे की हे लवकरात लवकर विषय मार्गी लागावा. थँक्यू.